अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी येथे गाव पाणी पुरवठा यंत्रणा शेजारीच काही वर्षापूर्वी गंजीमाळ परिसराजवळ बांधण्यात आलेल्या बहुजन समाजासाठीच्या स्मशानभूमीमध्ये भग्नावस्थेमध्ये असणाऱ्या इमारती, कचऱ्याचे ढीग आणि 2च बेड असलेल्या अपुऱ्या शवदाहिनी आणि अंधाराचे साम्राज्य अशा अनेक सुविधांची वानवा असल्याने या ठिकाणी दहन देण्यासाठी व रक्षा विसर्जन उत्तर कार्यविधीसाठी येणाऱ्या बाहेरगावच्या पै पाहुण्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी योग्य सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करण्यात याव्यात अशी जोरदार मागणी रुकडी ग्रामस्थ व नातेवाईक पै पाहुणे यांच्याकडून व्यक्त होत आहे। रुकडी गावातील बहुजन समाजासाठी यापूर्वी रुकडी चिंचवाड या रस्त्या शेजारी बऱ्याच वर्षांपूर्वी स्मशानभूमी बांधण्यात आली होती। या ठिकाणी गैरसोय होत असल्याने गेल्या 2 ते 3 वर्षांपूर्वी रुकडी गावच्या पाणीपुरवठा यंत्रणेशेजारील गंजीमाळला लागूनच असलेल्या जागेत नवीन स्मशानभूमी बांधण्यात आली। या स्मशानभूमीत पुरेशा प्रमाणात लाईटची व्यवस्था नाही, तर जवळच पूर्वीच्या भग्नावस्थेतील मोडकळीस आलेल्या इमारती असून स्मशानभूमीच्या जवळच्या भागात रात्रीच्या वेळी अंधाराचं साम्राज्य असतं। त्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यविधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थ पै पाहुणे यांना मोबाईल बॅटरीचा आधार घ्यावा लागतो, तर परिसरात निवारा शेड नसल्यामुळे उन्हातानात तर पावसाळ्यात भर पावसात छत्रीचा आधार घेऊन उभं राहावं लागतं। या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था नाही, तर स्मशानभूमीच्या परिसरात पेविंग ब्लॉक अथवा कॉन्क्रिटीकरण नसल्याने पावसाळ्यात या ठिकाणी चिखल असतो। रात्रीच्या वेळी या ठिकाणी काही अवैध व्यवसाय चालतात, तर परिसरात वृक्षारोपणाचा व स्वच्छतेचा अभाव आहे। त्यामुळे अंत्यविधीला व रक्षा विसर्जनासाठी येणाऱ्या परगावच्या लोकांकडून स्मशानभूमीतील असुविधा पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष घालून स्मशानभूमीत समाधानकारक सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी होती। प्रतिनिधी सर्जेराव कांबळे, रुकडी। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।